श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, या पहिलेचे अध्याय जर तुम्ही ऐकले नसतील तर वरच्या आय बटनावरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले लिस्ट मध्ये पोहोचताल. तिथे तुम्हाला 7 दिवसांचे 21 अध्याय भेटतील. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करवयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जान निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे. तिने सेवकऱ्यांसनित त्रास द्यावा वर्थची. नाना प्रकार बोलवून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयांशी लघु शंका लागता स्वामीशी. बाळप्पा ते उठविले तेपासून बाळप्पाशी राश देत अहिर्देशी. गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द टाळीती. अक्कलकोटे श्री समर्थ प्रथमात ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपपर्यत. स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याच्या बहुत असे संपत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरात माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी. बाळाप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे बोलूनी ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिदला चोळाप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईंने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून त्या सदुरी करावे राणी म्हणत असे. ऐसे एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्री जवळी. तयाची करुण्या जोडी समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थ काय असे उनी तिथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वरती गणती झाली. जोडी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पाची दूर केले बाईंसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावनी दृष्टोंतरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणाशी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्यास त्यांनी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजवनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतींचे दर्शन स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी गर्व बरे श्री. ते कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईस करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणा प्रीती
धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परिराणीस भिवोनी तैसी न केलं तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराची कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराची समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकार ऋतूनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करवयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार तुनी बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थेची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जिनम स्मारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदित तुझ पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नामा प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गौढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणापमस्तु शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुण घना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्रांतकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रांत कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्वावे करून धूपदीपार्थी अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तूच आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समुद्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखसी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन यलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर तन्माम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा आणि कल्पना आणि वासना आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुरुन द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटो पै शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विजयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वो हा दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता
सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था तशोत्वनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयाची भक्तीचा दर्भ व्यर्थ दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु ओम श्री स्वामी समर्थाय नमः श्री गणेशाय नमः अध्याय 15 अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता ताप पाप्य दैन्य वार्ता तेथे काही नवरोची उरेची सर्व कामना पूर्वण अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते हे मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवास्ती जनसमस्त वेडा म्हणती तयाशी शीतोष्णांची भीती नसेसी ज्यांची अचित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिडला बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिवशी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्याश करोन तिये वर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी आणि कृपाकटाक्ष करोनी दासाकडे पहावे श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सत्विता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवी तत्काळ मस्तिके तयाचे बसाप्पाचे श्री चरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सदिन्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादाना भीत नसेच्या अडकोनाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरत मदाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर स्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केला नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाक व्यापिला सकळ तेने अग्नी समान पाद स्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरती आला अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उंदले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्प तोलित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले इथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी श्री स्वामी चरणी प्रेमाश्रू नयने वाहती त्यासी बोलती यतीश्वर घर जावे ता सत्वार सुखे करावा संसार दारा पुत्रा पोसिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परसोत
पंचदशाध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थाय नमः.